नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते भारतीय जनता पक्षामध्ये सांगली जिल्ह्यातल्या एका मातब्बर नेत्याचा लवकरच प्रवेश होणार अशी खात्रीशीर बातमी आहे. त्या संदर्भातही बोलणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्याबद्दलही मी बोलणार आहे. भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे मातब्बर नेते आणि तत्कालीन युती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे दोन चिरंजीव यांनी नुकतीच म्हणजे 2च दिवसापूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी नामदार फडणवीस यांनी अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे चिरंजीव चिमणभाऊ डांगे तसेच विश्वनाथ डांगे ह्या तिघांचंही मनपूर्वक स्वागत केलं. यावेळेला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम हे सुद्धा उपस्थित होते. अण्णासाहेब डांगे आणि त्यांच्या दोन चिरंजीवांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हे तिघही जण त्यांच्या सर्व अनुयायी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी बातमी पसरली आणि त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. ही वस्तुस्थिती पण आहे. अण्णासाहेब डांगे हे भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे मातब्बर नेते होते. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांची जडणघडण झाली. त्यानंतर जनसंघामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं. जनसंघाचे जिल्ह्याचे नेते म्हणून ते वावरत होते. त्यांनी खूप मोठं काम त्यावेळेला केलं. जनसंघाचे उमेदवार म्हणून त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 1971 मध्ये निवडणूक लढवली. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ आटपाडी ह्या मतदारसंघातून सुद्धा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली होती. त्यामुळे त्यांचा मूळचा पिंड हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे, जनसंघाचा आहे आणि भारतीय जनता पक्षाचाच आहे. परंतु काही मतभेदांमुळे ते 2002 मध्ये भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलेले होते. त्यानंतर त्यांनी एक स्वतःचा स्वतंत्र पक्षही स्थापन केला. परंतु त्या पक्षाला काही फार अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्यांनी नंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. म्हणजे साधारण गेले आपण पाहिलं तर 21 वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतायत. परंतु त्यांचा मूळचा पिंड, त्यांचा एकूण स्वभाव, त्यांची कामाची पद्धत ही सगळी पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते काही फार रमले आहेत किंवा तिथं काही ते फार गतीनं काम करतायत असं कधी दिसलं नाही. उलट अनेक वेळेला त्यांनी आपली काही परखड मतं सुद्धा ह्या काळात सुद्धा व्यक्त केलेली होती. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असताना सुद्धा ज्या वेळेला काही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सुद्धा एखाद दुसऱ्या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काही टीकात्मक उद्गार जेव्हा काढले तेव्हा अण्णासाहेबांनी ते त्या पक्षात आहेत याचा फारसा विचार न करता त्यांनी त्या नेत्यांना परखडपणे आणि अतिशय सडेतोड असं उत्तर त्यावेळेला दिलेलं होतं. तो त्यांचा स्वभाव आहे. अतिशय परखड आणि स्पष्ट वक्तेपणा हा अण्णासाहेब डांगे यांचा स्वभाव आहे आणि त्याचबरोबर ते अत्यंत कर्तबगार असे नेते आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून, त्याच्या आधी त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून, आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये अतिशय भरीव असं काम केलेलं आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासामध्ये ज्या अलीकडच्या काळातल्या ज्या काही नेत्यांचा महत्त्वाचा वाटा आहे त्यामध्ये अण्णासाहेब डांगे यांचं योगदान फार मोठं आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेलं काम सुद्धा फार मोठं आहे. सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांनी दीनदयाळ सूतगिरणीसारखी एक मोठी नामवंत सूतगिरणी उभी केली. ती मोठ्या नेटानं चालवून दाखवली त्यांनी. तसंच ज्ञानेश्वर शिक्षण संस्था स्थापन करून त्या संस्थेचा सुद्धा मोठा विस्तार त्यांनी वाढवला. त्यांचे चिरंजीव चिमणभाऊ डांगे यांची सुद्धा त्यांना ह्या सगळ्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती साथ असते. त्यामुळे अण्णासाहेब डांगे हे भारतीय जनता पक्षाच्या मार्गावरती आहेत, प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. जवळजवळ तब्बल 23 वर्षांनी ते पुन्हा एकदा स्वगृही म्हणजे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशा स्वरूपाच्या बातम्या आज सगळीकडे प्रसिद्ध झालेल्या आहेत. परंतु या संदर्भात मी स्वतः चिमणभाऊ डांगे यांच्याशी बोललो तर त्यांनी थोडासा सावध पवित्रा घेतला. ते असं म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो. नामदार फडणवीस साहेब यांनी आमचं अतिशय मनपूर्वक स्वागत केलं. अण्णासाहेब डांगे यांच्याबद्दल त्यांना खूप आदर आहे
आणि त्यांनी त्यांचंही स्वागत अतिशय मनपूर्वक केलं, हे खरं आहे. त्याचबरोबर जे जुने सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते आहेत त्यांनी पुन्हा एकदा पक्षामध्ये एकत्र यावं अशी इच्छाही नामदार फडणवीस यांनी व्यक्त केली, असंही मला चिमणभाऊंनी सांगितलं. परंतु त्यांना मी पक्षप्रवेशाबद्दल थेट विचारलं तेव्हा चिमणभाऊ मला असं म्हणले की आम्ही आणि स्वतः अण्णासाहेबांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना असं सांगितलेलं आहे की आम्ही एक 4-8 दिवस विचार करतो, कशा पद्धतीनं काय आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येईल ह्याबद्दल चर्चा करू, कार्यकर्त्यांशी आम्हाला चर्चा करावी लागेल आणि त्यानंतर आम्ही आमचा अधिकृत निर्णय जाहीर करू. तोपर्यंत आम्ही पक्षप्रवेश केलाय किंवा करणार आहोत असं आपल्याला म्हणता येणार नाही, असं चिमणभाऊंनी मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अर्थात चिमणभाऊंनी जरी हे सांगितलेलं असलं तरी सुद्धा ते भारतीय जनता पक्षाच्या मार्गावर आहेत यात शंका नाही. याचं कारण असं आहे की त्या म्हणजे स्वतः अण्णासाहेब असतील किंवा चिमणभाऊ डांगे यांचा सुद्धा पिंड जो सभा तयार झालेला आहे, कार्यकर्त्याचा पिंड म्हणून जो असतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष या मुशीमध्येच तयार झालेला आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. आता पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यातली ही जी टीम आहे पक्षप्रवेशासाठी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करून घेण्यासाठी जे कार्यरत असते सतत, त्यामध्ये स्वतः पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आहेत आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सबित कदम, हे तिघांनी पुन्हा एकदा ते कार्यरत झालेत असं दिसतंय. त्यांनी मधल्या काळामध्ये जयश्री वहिनी पाटील यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. याशिवाय इतर छोटे छोटे पक्षप्रवेश चालूच आहेत. परंतु आता पुन्हा एकदा अण्णासाहेब डांगे आणि त्यांच्या चिरंजीवाले आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात यावं यासाठी सुद्धा चंद्रकांतदादा पाटील आणि समित कदम यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतलाय. त्यांच्याबरोबर चर्चाही केली असं मला समजलं. परंतु मला दुसरी एक बातमी सांगली जिल्ह्यातनं सतत चर्चेमध्ये असते ती म्हणजे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद त्यांनी नुकतंच सोडलेलं आहे. सोडता सोडता त्यांनी असं सांगितलंय की मी पक्षाचं पद सोडतोय, पण मी कधी जयंत नाव माझं आहे, मी कधी असं सोडत नाही. 2-3 अर्थ याचे होतात. एक, ते पक्ष सोडणार नाहीत असा अर्थ होतो. दुसरं, जयंत पाटील हे अतिशय मुरब्बी, मुत्सद्दी आणि चाणक्य रीतीनं राजकारण करणारे, जसे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्याबद्दल बोललं जातं तसंच जयंत पाटील यांच्याबद्दलचा सुद्धा लौकिक आहे की ते वेळ आल्यावरती बरोबर आपला त्याला त्यांनी स्वतः रूढ केलेला शब्द आहे की करेक्ट कार्यक्रम करतात. त्यामुळं तोही त्यातनं मी सोडत नाही असं जे ते म्हणाले त्यातनं तो सुद्धा एक ध्वनित होतो अर्थ. बघूया नेमकं काय होतं ते. परंतु माझ्याकडं अशी खात्रीला एक बातमी आहे की जे ह्या पक्षप्रवेशाच्या सतत ह्या उलाढालीमध्ये असतात त्या गोटातूनच मला मिळालेल्या माहितीनुसार तूर्त तरी जयंत पाटील हे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार नाहीत. नजीकच्या काळात सुद्धा त्यांना त्या मंडळींना त्याची शक्यता खूप कमी वाटतेय आणि भारतीय जनता पक्षात प्रवेशाबद्दल तर फारशी शक्यता वाटत नाही असंच मला त्याने सांगितलं. याचे एक 2-3 कारणं आहेत. एक तर जयंत पाटील ज्या तोलामोलाचे नेते आहेत, जेवढा त्यांचा अनुभव आहे, त्यांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे, त्यांच्या संस्था त्यांच्या हातात आहेत, अतिशय शक्तिमान असं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं, त्यांना पाहिलं जातं. त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये आज मितीला तरी फार मोठी स्पेस आहे असं दिसत नाही. एक तर भारतीय जनता पक्षाकडे खूप मोठं प्रचंड बहुमत आहे, स्वतः तो पक्ष सगळ्यात मोठा पक्ष त्या महायुतीमध्ये आहे. याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार ह्या दोघांच्या पक्षांना सुद्धा सामावून घेताना खूप ऍडजस्टमेंट देवेंद्र फडणवीस यांना करावी लागते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जयंत पाटील यांना पुन्हा एकदा सामावून घ्यायचं आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच सतत आपण पाहतोय की स्पर्धा चालू आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री पदासाठी अजूनही इच्छुक आहेत, ते नाराज आहेत उपमुख्यमंत्री पदावर, अशा बातम्या येत असतात. या पार्श्वभूमीवरती अजितदादा पवार यांच्यासारखा आणि एक नेता की जो मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असू शकतो असे एक नेते महायुतीमध्ये आहेत. त्यात आणि पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यासारखा आणखी तिसरा नेता की जो मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नेहमीच राहिलेला आहे. खुद्द शरद पवारांनी सुद्धा त्यांचा उल्लेख महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी सांभाळावं असा इस्लामपूरच्या कार्यक्रमात केलेला होता. अशा नेत्याला पुन्हा भारतीय जनता पक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या पक्षामध्ये आपल्याबरोबरची स्पर्धा नजीकच्या काळातच लगेच वाढवतील असं वाटत नाही. पाहूया काय होतंय. राजकारणामध्ये 2+2=4 असं कधी होत नाही. अनेकदा वेगवेगळी उत्तरं येत असतात, त्यानुसार आपल्याला काय होतंय आज आपल्याला सांगता येत नाही. परंतु डांगे आणि अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे 2 चिरंजीव तसेच त्यांचा सगळा जो गट आहे त्यांनाही मानणारा फार मोठा वर्ग सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे.
महाराष्ट्रभर अण्णासाहेब डांगे यांनी केलेलं कार्य आहे. विशेषतः टँकरमुक्त महाराष्ट्र ही त्यांची घोषणा फार प्रभावी ठरलेली होती. त्याचबरोबर ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. आश्रमशाळा काढण्याच्या बाबतीत त्यांचा फार मोठा पुढाकार होता युती सरकारच्या काळामध्ये. अनेक ठिकाणी त्यांनी पाणी योजना सुरू केल्यात, नळ पाणी योजना त्यांनी सुरू केल्या, ड्रेनेजच्या योजना त्यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या आहेत. जी स्वच्छतेची मोहीम आहे ती त्यांनी सुरू केली. मी त्याबद्दल पुन्हा बोलणारच आहे. आपले जे पालकमंत्री कसे असावेत ही माझी जी मालिका आहे या यूट्यूब वाहिनीवरची, त्यामध्ये मी पुन्हा एकदा अण्णासाहेब डांगे यांच्या एकूण सगळ्या कामाबद्दल सांगली जिल्ह्यातल्या आणि एकूण राज्यातल्या सुद्धा मी बोलणारच आहे. तूर्त तरी अण्णासाहेब डांगे आणि त्यांचा सगळे समर्थक गट हे भारतीय जनता पक्षाच्या मार्गावर आहेत असं म्हणता येईल. परंतु चिमणभाऊ डांगे यांनी केलेल्या स्पष्टीकरणानुसार अजून अंतिम निर्णय त्यांनी काही घेतलेला नाही. पाहूया काय होतंय, काही दिवसातच आपल्याला ते समजेल. परंतु जयंत पाटील यांची स्थिती मात्र तूर्त तरी जैसे थेच अशी राहील अशी माझी माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल आपण अवश्य आम्हाला कमेंट्स करून कळवा. आपल्या कमेंट्स जर आम्हाला कळल्या तर आपण हे यूट्यूब चॅनल पाहता आहात ते कसं ॲप्रिशिएट करतात ते पण मला समजू शकेल. तर आमचं हे रागरंग.com हे यूट्यूब चॅनल आपण शेअर करा, लाईक करा, त्याच्यावर कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.